किडनी स्टोनच्या पेशंट्समध्ये एकतर तो खडा लवकर पडला पाहिजे, जो तयार झालेला आहे, किडनी स्टोन तयार झालेला आहे, आणि आपण म्हणूयात की त्याचा रिओकरन्स होऊ नये, म्हणजे 3 महिन्यांनी 6 महिने पुन्हा पुन्हा तीच लक्षणं दिसू नयेत, यासाठी मेडिसिन सोबतच काही गोष्टी करणं गरजेचं आहे. तर त्या घरगुती टिप्स म्हणजे काय काय चेंजेस आपल्याला करायचे, 5 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठून आपल्याला उकळलेलं पाणी घ्यायचं, भले 100 ml 150 ml, त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम आहे ते क्लिअर होतं आणि किडनी हेल्थ चांगली राहते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक 20 ते 30 मिनिटं तरी व्यायाम छान प्रकारे करायचा आहे, त्यामुळे गॅस्ट्रिक कंजेशन किंवा ऍब्डोमिनल प्रेशर वाढत नाही आणि किडनी आपल्या व्यवस्थित राहतात. स्टोन बनण्याची प्रवृत्ती असते ती कमी होऊन जाते. तिसरी गोष्ट म्हणजे काही डिटॉक्सिफाईंग ज्युसेस आहेत, जसं आपण म्हणूया की कोकम सरबत आहे, किंवा मग लिंबू पाणी घेऊ शकतो आपण, कुळथाची पिठी घेऊ शकतो, बार्ले वॉटर आहे. तर ह्या 4 गोष्टी आपण आलटून पालटून घेऊ शकतो. चौथी गोष्ट एक जादूचं ज्यूस आहे. रात्री झोपताना आपल्याला पाण्यामध्ये थोड्या फ्लॅक्स सीड्स घालायच्या आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला थोडी काकडी कापून घालायची आहे, ऑरेंज कलरचं गाजर आहे ते घालायचं आहे, त्याच्यासोबत थोडासा दुधी घालायचा आहे. हे सकाळी उठून आपल्याला खाली म्हणजे एम्प्टी स्टमक हे घ्यायचं आहे. पाचवी गोष्ट म्हणजे जेवण झाल्यानंतर आपल्याला ताक घ्यायचं आहे, त्यात थोडंसं हिंग आणि जिरपूड घालायची आहे, आणि जर आपल्याला दुखत असेल किडनी स्टोनच्या ठिकाणी तर आपण तिथे हिंगाचा लेप लावू शकतो. त्यामुळे आपण व्यवस्थित राहणार आहोत आणि औषधांना साथ मिळणार आहे. तर करूयात नक्कीच. थँक्यू.